श्रीशुक उवाच भगवान् भीष्मकसुताम् एवं निर्जित्य भूमिपान् पुरमानीय विधिवद् उपये मे कुरुद्वः. भगवान श्रीकृष्णाने सगळ्या शत्रुपक्षाच्या राजाला जिंकून भीमकीला द्वारकेला आणलं आणि विधिवत उपयेमे विधिपूर्वक लग्न केलं. मागध प्रमुख जनोनी राजे भीमकी स्वपुरा आणोनी पैजे विधिवत वरली हे व्याख्यान ओजे कुरुध्वजे परिसावे. विधिवत पाणिग्रहण सिद्धी इतुका आश्रय मुळीचे पदी प्रेक्षो निवृद्धाचार प्रसिद्धी विस्तार प्रबोधी विवरावा. भागवतामध्ये फक्त विधिवत विवाह केला एवढंच आहे, विवाहाचं वर्णन नाहीये. विवाहाचं वर्णन नाथांनी केलेलं आहे. नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये तो भाग जास्त आहे, भागवतामध्ये तो नाही. भागवतामध्ये एकच वाक्य आहे, विधिवत उपयेमे, 2 शब्द, विधिवत विवाह केला. भगवान श्रीकृष्णाने सर्वांचा पराभव केला. इकडे भीष्मकाला कळलं की भगवान भीमकीला घेऊन गेले. त्यांचा आनंद गगनात मावेना. कृष्णे नेले नोवरीसी भीमकासी श्रुत झाले. भीष्मक राजाला कळलं की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेले. खूप आनंद झाला. ऐकोनी झाले अत्यंत सुख जीवीन समाये हरिख मजतुष्टला आदी पुरुख भाग्य चोख भीमकीचे. अत्यंत आनंद झाला. अंतःकरणामध्ये आनंद मावेना. माझ्यावर आदिपुरुष भगवान संतुष्ट झाला. माझ्या मुलीचं भाग्य केवढं. रुक्मीला आणि रुक्मिणीला माझ्यापासून जन्म झाला. मजपासून दोघा जन्म परी दोहीचे भिन्न कर्म भीमकी पाविली पुरुषोत्तम विरूप कर्म रुक्मिया. रुक्मी आणि रुक्मिणी माझ्याच पोटी जन्माला आले. रुक्मिणीला भगवान श्रीकृष्ण प्राप्त झाला, तर रुक्मियाला विरूपकर्ण प्राप्त झालं. का तर त्यांनी कृष्णाची निंदा केली. रुक्मिया निंदी कृष्णासी तेणेची कर्मे वैरूप्य त्यासी भीमकी भावार्थ कृष्ण चरणासी अर्धांगासी पावली. रुक्मीनं कृष्णाची भरपूर निंदा केली म्हणून त्याच्या वाट्याला विरूपकरण आलं. रुक्मिणीनं मात्र भावभक्ती कृष्णाच्या चरणी वाहिली, तिला कृष्ण प्राप्त झाला. म्हणून निजभावानी भगवंताला शरण जावं. भीष्मक राजाने शुद्धमतीला बोलावलं आणि सगळा वृत्तांत सांगितला. रुक्मी अत्यंत अहंकारी होता. त्यांनी प्रतिज्ञा केली होती की कृष्णाला पराजित करून रुक्मिणीला जर मी नाही आणेन तर कुंडिनपुरामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून तो कुंडिनपुरामध्ये प्रथम गेला नाही. आज आणि उद्या रुक्मिणी स्वयंवराची कथा आपण प्राचार्य अनंतरावजी आठवले यांच्या रुक्मिणी स्वयंवरावरून सांगत असतो. आज
विवाहापर्यंतची कथा आहे आणि उद्या सगळे विवाहाचे विधी आहेत. हे आमच्या आग्रहाकरता आप्पांनी आमच्यावर कृपा केली आणि 550 ओव्यांचं हे रुक्मिणी स्वयंवर खास आम्हाला लिहून दिलं. ज्यांना ते हवे असेल त्यांना ते बाहेर 25 रुपयाला मिळेल. आज जर ते छापलं तर त्याची किंमत 50 रुपये होईल. पूर्वी छापले म्हणून तिची किंमत कमी आहे. आप्पा म्हणतात, आपुली ना जाणता शक्ती घोर प्रतिज्ञा केली होती, विफल झाली सर्वथा ती तोंड नुरे परतावया. आपली ताकद न जाणता प्रतिज्ञा केली, कृष्णाला मारून रुक्मिणीला परत आणीन. वाटेल ती प्रतिज्ञा माणसांनी करू नये. आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या हातून होणार असेल तर प्रतिज्ञा करावी. विजय दूरीची राहिला विद्रूपतेने घातली माळा, कवळले अंगा अंगाला विषण्णतेने रुक्मीच्या. विजय मिळवणं दूरच राहिलं, उलट विद्रूपता प्राप्त झाली. विषण्णता अंगाअंगामध्ये भिनली. ताठा दर्प लयाला गेला. शरीराचा वर्ण काळवंडला. पण लाज नाही ना. धूर्त शठाचे लोभी मन लाज प्यालेसे कोळून, निरुपायाने ठेविले भान प्रतिज्ञेतील शब्दाचे. जी प्रतिज्ञा केली होती ती मात्र पाळली त्यांनी. पूर्वीचे दुष्ट लोक निदान प्रतिज्ञा पाळत तरी होते. आजचे दुष्ट प्रतिज्ञा करतात आणि पाळतही नाहीत. कुंडिनपुराला तो परत गेला नाही. भोजकट नावाचं नवीन नगर वसवलं आणि तिथे विलासी जीवन जगू लागला. इकडे द्वारकेला वार्ता कळली आणि सगळी द्वारका जणू आनंदाने फुलली होती. इकडे पुरी द्वारवती आनंदाने फुलली होती, रुक्मिणी घेऊन संगती कृष्ण येतो कळताची. आजचा सगळा कथाभाग आप्पांच्या पुस्तकातला आहे. त्यामुळे रुक्मिणी सोयऱ्याच्या पुस्तकाची पानं उलटत बसू नका, सापडणार नाही तुम्हाला काही. आजचा सगळा कथाभाग हा अनंतराव आठवले यांच्या पुस्तकातला आहे. कृष्ण येतो आहे रुक्मिणीला घेऊन, म्हणून द्वारका आनंदाने फुलली होती. स्त्री पुरुष यांना आनंद झाला होता. लहान थोर यांना कौतुक वाटलं होतं. जरासंधादिकांनी जो विरोध केला होता तो मोडून काढून, त्यांना विरूपकरण करून, त्यांची फजिती करून रुक्मिणी जिंकून आणली, याचा आनंद सगळ्या द्वारकावासी लोकांना झाला. रुक्मिणी जी विदर्भ कन्या रूपगुणानी जगन असामान्या, श्रीकृष्णासी वरुणी धन्या झाली असे कीर्ती परी. रुक्मिणी ही असामान्य सुंदर होती, रूपानी आणि गुणानी. विद्या वयो द्रविणधाम भिरात्मतुल्यम या सगळ्या गुणामध्ये अद्वितीय होती. आणि तिला श्रीकृष्णासारखा वर मिळाला. श्रीकृष्णाला वरून ती धन्य झाली. सगळे द्वारकेचे लोक केव्हा रुक्मिणीचं आणि कृष्णाचं दर्शन होतंय याच्याकरता उतावीळ झाले होते. स्वागताला सगळेजण सिद्ध झाले होते. शृंगारली द्वारावती
जणू स्वर्गीची अमरावती, गुढ्या पताका सुवर्णकांती नाना परी उभारिल्या. स्वर्गातली इंद्राची अमरावती जशी सजवावी तशी द्वारका सजवली होती. जिकडे जिकडे गुढ्या पताका सोनेरी रंगाच्या नाना प्रकारच्या उभा केल्या होत्या. जणू प्रसन्नतेची दिवाळी पुन्हा नवी अवतीर्ण झाली होती. घरोघरी मंगलकार्य आहे असं समजून आपली घरं सुद्धा सगळ्यांनी सजवली होती. प्रसाधनाने कलावती, नटे तैषा रंगल्या भिंती, रंगवल्ली शोभा देती स्वच्छ शिंपल्या अंगणाना. सौंदर्य प्रसाधन करून कलावंतिणी नटाव्यात तशा भिंती रंगवल्या होत्या. इकडचं बायकांचं मेकअप आणि भिंतीला रंग देणं सारखंच आहे. दोन्हीकडचाही गिलावा पडला की कुरूपता दिसायला लागती. मग कृत्रिम सोंग आणलेलं किती वेळ टिकणार. पुन्हा दिवाळी अवतीर्ण झाली. कलावती प्रसाधनाने नटाव्यात तशा भिंती रंगल्या होत्या. अंगण सगळी स्वच्छ केली होती. सडे टाकले होते. रांगोळ्या घातल्या होत्या. केशर, कस्तुरी, चंदन यांचा सुवास वातावरणामध्ये दरवळत होता. इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी तोरणं सगळीकडे उभा केली होती. मोत्यांच्या माळा, फुलांच्या माळा, रत्नमाळा यांनी रस्ता दोन्हीकडून नटवला होता. आपण रंगीबेरंगी कागद लावतो दोन्ही बाजूनी. इथं मोती आणि रत्न लावली होती. पायघड्या टाकल्या होत्या रेशमी मृदुल. मंगलवाद्य वाजत होती. श्रीकृष्णाच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली होती. सुवासिनी नटल्या थटल्या होत्या. आजच्याप्रमाणे नटलंच पाहिजे. त्यांनी नाही नटायचं, कोणी नटायचं. त्यांचा जन्मच नटण्याकरता आहे. त्यामध्ये गैर काही नाही. कळलं. दिवे घृताचे उजळोनी, तुपाचे दिवे हातामध्ये सुवासिनीने घेतले होते आणि कृष्ण आणि रुक्मिणीला ओवाळण्याकरता सोन्याच्या ताटामध्ये सोन्याची निरांजनं ठेवून वाट पाहत होत्या. जणू काही या स्त्रिया सुवासिनी म्हणजे ज्ञानाच्या सप्तभूमिका होत्या. जणू नवविधा भक्ती होत्या. जणू योग्यांच्या अलौकिक सिद्धी स्त्रियांच्या रूपाने जमल्या होत्या. सगळे जण उत्सुक झाले होते. केव्हा येतो कृष्ण, केव्हा येतो कृष्ण. हातामध्ये पुष्पगुच्छ देऊन द्वारकेच्या वेशीवर सगळे पुरुष उभे होते. कधी कृष्ण येईल उतावळं मन झालं होतं. कान रस्त्याकडे लागले होते, डोळेही रस्त्याकडे लागले होते. रथाच्या चाकाचा गडगडाट ऐकू येतो का हे ऐकायला कान अधीर झाले होते. हो, माणसं उत्सुक झाली होती यात नवल नाही. पशु पक्षी सुद्धा उत्सुक झाले होते. आतुर झाले होते कृष्णाच्या दर्शनाला. मयूर पसरूनी पिसारा, नाचत होते एकसरा, तोषविण्या श्याम सुंदरा, मेघनीला कृष्णासी. आकाशामध्ये मेघ आला म्हणजे मोर पिसारापासून नाचतो. कृष्णही मेघासारखा श्यामल आहे ना. त्या मेघासारखा श्यामल कृष्ण केव्हा येईल याची वाट पाहत पिसारा फुलवून मोर नाचत होते. हंस, सारस, कोकिळा
आपल्या मधुर आवाजामध्ये किलबिल 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 करत होते. भुंगे सुद्धा आपल्या गुंजारावानी साथ देत होते. झाडांनी सुद्धा फळाफुलांचे संभार वागवले होते. आपली पालवी हलवून ते कृष्णाची वाट पाहत होते. हत्तीचं दळ सोंडा उभारून कृष्णाच्या स्वागताला तयार होते. घोडे आनंदाने खिंकाळत होते, माना उंचावून बघत होते. गाई वासरांचे कळप सुद्धा कृष्णाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. आणि इतक्यात दूरवर गरुडध्वज दिसला. तो दुरून दिसे नयना, ध्वज गरुडांकित डोलताना, मागोमाग सुखवी कर्णा, सूक्ष्मपणाने रथध्वनी. अगोदर दिसतं ना आणि मग ऐकू येतं, कारण प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. तेव्हा दृष्टीला अगोदर दिसतं, ऐकू नंतर येतं. देहभान हरपून सगळे लोक कृष्णाकडे रुक्मिणीकडे धावायला लागले. जय जयकार सुरू झाला. जय जय आपलं काय, जय जय राम कृष्ण हरी, जय जय रुक्मिणी सुंदरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय रुक्मिणी सुंदरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय रुक्मिणी सुंदरी. गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी माता की जय. लोक कृष्णाकडे धावू लागले, जय जयकार करू लागले. समोर कृष्णाला पाहिलं. कसे दिसले भगवान? धूली धूसर कुंतल, पाहिला दृष्टी मेघनील, सवे लज्जावती विलोल, लोचनाती राजकन्या. धुळीनं माखलेला, धूसर झालेला, मेघाप्रमाणे श्यामल कृष्ण पाहिला. शेजारी कावरी बावरी झालेली राजकन्या रुक्मिणी पाहिली. ती दंपती पाहून लोक आनंदाने नाचायला लागले, परस्पर बोलायला लागले. इतका अनुरूप जोडा ब्रह्मदेवानी जमवला कसा? हो हो कैशी विधी घटना, ब्रह्मदेव झाला शहाणा, एकत्राणी रुक्मिणी कृष्णा, खोड टाकूनी आपली. ब्रह्मदेवाची खोड आहे म्हणले. सुंदर पुरुषाला सुंदर बायको मिळू द्यायची नाही, आणि सुंदर स्त्रीला सुंदर नवरा मिळू द्यायचा नाही. बहुतेक 100पैकी 99 विजोड जोडपी असतात. ही ब्रह्मदेवाची खोड आहे. उत्तमासी उत्तम योग, घडविता त्याचे कापे अंग, वाटते तो महाभाग, कुंठित झाला कृष्णा पुढे. आपली खोड त्यांनी टाकून दिली. यत् सुंदरस्तद्वनिता कुरूपा, या सुंदरी सा पतिरूपहीना, यत्रो भयं तत्र दरिद्रता च, विधेर्विचिष्टान विचित्राणी. विधी म्हणजे ब्रह्मदेवाचं, विशिष्ट नाही, कर्म सगळी विचित्र आहेत. जी स्त्री सुंदर आहे तिचा नवरा कुरूप असतो, जो पुरुष सुंदर आहे तिची बायको कुरूप असते. जिथं दोघंही अनुरूप आहे तिथं दारिद्र्य असतं.
पण कृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या बाबतीत ब्रह्मदेवाने आपली खोड टाकून दिली. आमची रुक्मिणी कशी शोभत होती. नीळकंठा गिरिजा सती नळाते जेवी दमयंती अजराजाशी इंदुमती शची जैसी पुरंदरा. नीळकंठ भगवान शंकराला जशी पार्वती शोभते, नलराजाला जशी दमयंती शोभते, अजराजाला जशी इंदुमती शोभते, इंद्राला जशी शची शोभते, श्रीरामाला जशी जनकनंदिनी सीता शोभते. श्रीरामा जनकनंदिनी शोभली मटले ऋषीनी त्याहून साजते रुक्मिणी श्रीहरीशी आमुचा. या सगळ्यापेक्षा आमची रुक्मिणी कृष्णाला शोभते आहे. कारण जे आपला ती माणसाला जास्त श्रेष्ठ वाटतं ना. वाल्मिकीसारख्या महाकवीला स्वप्नामध्ये सौंदर्याचा जो साक्षात्कार दिसावा तोच रुक्मिणीच्या रूपाने प्रत्यक्षात साकारला होता. रुक्मिणीच्या रूपाने जणू ब्रह्मदेवाची तपश्चर्या प्रकट झाली होती. शुचिता, नम्रता, चारुता, कोमलता, तेजस्विता हे सगळे गुण रुक्मिणीमध्ये एकवटलेले होते. तिच्या अंगप्रत्यंगामध्ये सौंदर्य नुसतं निथळत होतं. फुले फुलती हास्यातुनी चांदणे वर्षे दृष्टीतुनी यौवनभारा वाहुनी कटी वाटे कृश झाली. तिच्या हास्यातून जणू फुलं फुलत होती. तिच्या दृष्टीतून जणू चांदणं वर्षत होतं. यौवनाचं ओझं वाहून कटी कृश झाली होती. रुक्मिणीच्या रूपाने जणू भाग्यलक्ष्मी द्वारकेमध्ये आली होती. मांगल्याची मंदाकिनी कृष्णरूपी सागराला मिळाली होती. आपण इतके दृष्टांत दिले तुम्हाला सांगतो. आजच्या काळामध्ये असा महाकवी होणे नाही. आमचं जन्मोजन्मीचं भाग्य की आमच्या आग्रहाकरता आम्हाला लिहून दिले. मी त्यांच्या मागे लागलो होतो की आप्पा आम्हाला रुक्मिणीसोबत लिहून द्या म्हणून. आणि अवघ्या 4 दिवसात लिहिले. अशी काव्य प्रतिभा. बोलेल ते काव्य असायचं. जन्मोजन्मीचा पुण्य संचय आज फलोन्मुख झाला. लोक म्हणतायत आमचं जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं म्हणून कृष्ण रुक्मिणीचं आम्हाला दर्शन झालं. पुष्पवर्षावदंपतीवरी करीती जनात्यादरी जणू उसळतो अंबरी फेस आनंद सिंधूचा. लोक नवदाम्पत्यावर फुलांचा वर्षाव करत होते. जणू आनंदरूपी समुद्राचा फेसच उसळत होता. फुलं नव्हती, आनंद सिंधूचा फेस होता. श्रीकृष्णाने हात वर करून हात हलवून सगळ्यांचे सत्कार स्वीकारले. रुक्मिणीला पाहता पाहता सगळे लोक आनंदाने बेहोश झाले आणि पुन्हा श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणीचं भजन करू लागले. जय जय राम कृष्ण हरी जय जय रुक्मिणी सुंदरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय रुक्मिणी सुंदरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय रुक्मिणी सुंदरी.
उंच स्वरामध्ये सगळे देहभान विसरून गात होते. सर्वत्र आनंद दाटला होता. स्वर्ग सुद्धा त्यांना साथ देत होता. स्वर्गातून देव फुलं उधळत होती. अशा ऐश्वर्याने मिरवीत मिरवीत विशाल समुदाय भोवताली घेऊन द्वारकेमध्ये कृष्ण आणि रुक्मिणी मिरवणुकीनं प्रवेशले. भाविकांच्या डोळ्याला जणू आनंदाचा उत्सव झाला. दारामध्ये आल्यावर धान्याने भरलेल्या टोपल्या त्यांच्यावरून ओवाळून टाकल्या दासीजनांनी. खरं म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी म्हणजे परमेश्वर आणि पराशक्ती होते. त्यांना अशुभ अमंगल काय बांधणार होतं. पण भोळ्या लोकांचा एक विश्वास असतो, श्रद्धा असते. त्यांनी टोपल्या ओवाळून टाकल्या. ज्यांच्या मनामध्ये हा शुद्ध भाव आहे ते खरे भक्त आहेत. रस्त्यामध्ये ठायी ठायी स्त्रिया त्यांना अतिशय प्रेमाने ओवाळत होत्या, कुंकू लावत होत्या. कुंकवानी भगवान श्रीकृष्ण माखले होते. जसं उषक्काळच्या तांबड्या रंगाने सूर्य माखला जातो किंवा मेघ हा तांबूस दिसतो पहाटे सूर्योदयाला. मिरवत मिरवत स्वतःच्या राजवाड्यामध्ये आले. आई वडील समोरच होते. आई वडिलांना नमस्कार करण्याकरता श्रीहरी आणि रुक्मिणी दोघेही भक्तिभावाने खाली वाकले. वसुदेवाने कृष्णाला, देवकीने रुक्मिणीला, उरी धरले आनंदाला, उधाण आले त्यावेळी. वसुदेवानी कृष्णाला आणि देवकीने रुक्मिणीला छातीशी कवटाळलं. सगळ्या अंगावर रोमांच दाटले. अष्टसात्विक भाव दाटून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आणि त्या आनंदाश्रूंनी जणू वधूवरांना मंगल स्नान घडलं. दैत्यांचा विरोध मोडून पराक्रमाने क्षत्रियोचित रीतीनं राक्षस विवाहाने रुक्मिणीला वरलं होतं. पण विवाहाचा संस्कार होणं आवश्यक होतं. आपल्या धर्मामध्ये विवाह हा संस्कार आहे. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मामध्ये विवाह हा करार आहे. म्हणून ती काजी ओरडतो, कबूल कबूल. करार मोडता येतो, संस्कार मोडता येत नाही. दर वटसावित्रीला फेऱ्या मारल्या की पुन्हा 7 जन्माचं रिझर्वेशन झालं. कोणी कुठे हलायचंच कारण नाही. विवाहाचा संस्कार होणं इष्ट होतं. ज्या विवाहाच्या संस्कारामध्ये गृहस्थ धर्माचं पावित्र्य सामावलेलं आहे असा विवाहाचा संस्कार आहे. तो उद्या आपण पूर्ण सांगणार आहोत. तर एक दिवस जास्त येत जावा म्हणजे विवाहाचे मंत्र कळतील. कारण ती भटजीम नमनम नमनम काय म्हणतो कोणालाच कळत नाही. आणि पाहुण्याला जायची वेळेस उरका उरका म्हणते ती उरतो. आणा दक्षिणा काय करायचं. म्हणून वसुदेवानी भीष्मकाला निरोप पाठवला. मंगल विवाहाच्या संस्काराला आपण यावं, कन्यादान करावं. झालं गेलं विसरून जा. आपण उदार सज्जन आहात. मनामध्ये किंतु ठेवू नका. कन्यादान करायला आपण या. विधी घटना होती त्याप्रमाणे घडलं. आपल्याशी आमचा संबंध जोडला जडला याचा संतोष झालाय आम्हाला. शक्यतो वेगाने या. आम्ही आपल्या स्वागताला सज्ज आहोत.
हा संदेश मिळाल्याबरोबर भीष्मक मनामध्ये अत्यंत आनंदित झाले. त्याला कन्या प्राणाहून प्रिय होती. एकुलती एक कन्या प्रिय असतेच, मुलापेक्षा प्रिय असते. आणि बापावर मुलगीच जास्त प्रेम करते. हा निसर्ग आहे. कारण पोराची नजर इस्टेटीवर असते. मुलीचं प्रेम निखळ असतं. कन्येचं जे मनोगत होतं ते तो जाणत होता. बाकीचे रुक्मी सोडला तर 4 मुलं त्याच्या आज्ञेत होती. रुक्म्यग्रजो, रुक्मरथो, रुक्मबाहुरनंतरा, रुक्मकेशो, रुक्ममाली. त्यात रुक्मी तेवढा विरोधात होता. बाकीचे 4 रुक्मिणीच्या बाजूचे होते. रुक्मी भोजकट नगरात राहिला होता. त्याला सोडून हे सगळे निघाले. रुक्मिणी माता शुद्धमती आणि भीमक सन्मती, द्वारकेशी शीघ्रगती परिवारेसी निघाले. रुक्मिणीची आई शुद्धमती, भीष्मक, रुक्मिणीचे भाऊ, सगळा परिवार हा शीघ्रगतीनं द्वारकेला निघाले. आणि द्वारकेपासून जवळ असलेल्या मूळ माधव क्षेत्रामध्ये हा विवाह करायचं ठरवलं. भीष्मकानी सर्व प्रकारची संपत्ती विवाहाची तयारी करून तो आला. आपण कृष्णाला शरण जाऊन कन्या अर्पण करू. अर्पुनी कृष्णासी कन्या उद्धरू कुळापुरे, असा विचार करून ते आले. इकडे मूळ माधव क्षेत्रामध्ये विवाह समारंभ आयोजित केला होता. भव्य मंडप उभे केले होते. भीष्मक राजा आपल्या परिवारासह तिथे आला. आल्याबरोबर त्यांनी कृष्णाला लोटांगण घातलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कृष्णा, माझ्यावर कृपा कर. मी तुला शरण आलो आहे. कृष्णाने भीष्मकाला उठवलं आणि मिठी मारली. कृष्णाच्या स्पर्शाने भीष्मक सच्चिदानंदाने परिपूर्ण झाले. त्यांना अंतर्बाह्य श्रीकृष्ण दिसू लागला. तो कृतकृत्य झाला. कृष्णा, तुझा विजय असो. रुक्मिणी म्हणजे माझं भाग्य आहे. तुझ्या चरणी ती शोभते आहे. आमच्या कुळाला तारणारी ती चिद्गंगा आहे. गंगा प्रवाह जसा दोन्ही तीरांना पवित्र करतो, तशी कन्या दोन्ही कुळाला पवित्र करते. आणि ती जर बिघडली तर दोन्ही कुळाला नरकात घालते. दोन्ही आहे. दोन्ही कुळाचा उद्धारही करते आणि दोन्ही कुळाला नरकातही घालते. रुक्मिणी म्हणजे श्रद्धा, शांती, निवृत्ती, भक्ती यांचा मिलाफ आहे. ती भीमकी कृष्णा मी तुला अर्पण करतो आहे. शौर्याने तू सर्वांचा पराभव करून रुक्मिणीला आणलीस. आता विधियुक्त पाणीग्रहण व्हावं. काही दिवस 4 दिवस माझी पूजा स्वीकारावी, अशी कृष्णाला भीष्मकाने विनंती केली. आता भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय, नटवर आहेत ते. म्हणले असं करा, वसुदेवाना आणि बलराम दादांना विचारा. ऐक नाही, रुक्मिणीला पळवून आणताना विचारलं होतं का? पण आता लग्नापुरतं नाही, असा आहे ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला दिला पाहिजे ना. भीष्मक राजा बलरामाकडे गेले, नमस्कार केला, विनंती केली. बलराम दादा म्हणाले, कृष्ण चतुर आहे.
विवाहविधीसाठी आम्हा सर्वांची संमती आहे. मूळ माधव क्षेत्रामध्ये हा विवाह करू. भीष्मकांनी मूळ माधव क्षेत्रामध्ये सगळी सामग्री आणली. कृष्णाने विश्वकर्म्याला आज्ञा दिली. वृक्षांचा मंडप तयार केला. भीष्मकांनी सर्व सिद्धता केली. जणू स्वर्गीची संपत्ती लग्नासाठी तिथे अवतरली होती. कृष्ण रुक्मिणीच्या लग्नाची निमंत्रणं सगळीकडे गेली. कुरु, संजय, कैकेय, कौरव, पांडव सगळ्या राजांच्याकडे गेली. शिवाय स्वर्गातही गेली. यक्ष, किन्नर, देव, इंद्र सगळे कृष्णाच्या विवाहासाठी आले होते. इकडे द्वारकेहून वऱ्हाड निघालं. हा भाग नाथांजयच्यातला आहे बरं का. आपल्या रुक्मिणी संवादातल्या 136व्या पानावर आहे ते आहे पुष्कळजवळ. अग्रपूजेचा अधिकारी कोण? श्री गणेश. तो लग्न निर्विघ्न व्हावं म्हणून उंदरावर बसून निघाला. दुर्गादेवी आली, सिंहावर बसून निघाली. वाराही देवी निघाली. वऱ्हाडनींना गणेशाची चेष्टा करायची लहर आली. वऱ्हाडनी म्हणाल्या, हे वऱ्हाड कसलं? हा लंबोदर, थोटक्या दाताचा, ढेरपोट्या उंदरावर बसून कसा लटलट लटत चाललाय. आणि ही देवी जाभडं बसलेल्या सिंहावर बसली आहे. ही दुसरी तलवार घेऊन चालली आहे. ही विंचवावर बसली आहे. असलं वऱ्हाड गेल्यावर व्याही हसतील, आमची टवाळी होईल. त्या वऱ्हाडनीची ही टिंगल कुचेष्टा ऐकल्यामुळं गणेश आणि मातृका खवळल्या. गणेशाने विघ्न आणलं. ठाई ठाई गाडे मोडू लागले, घोडे पांगळले, वऱ्हाड पुढं चालेना. अष्टमातृका कोपल्या. जुला ओकाऱ्या सुरू झाल्या. वऱ्हाडनी ओकून ओकून दमल्या. काही जणी पाणी मागू लागल्या, काही मूर्छित झाल्या. गणेशाचा अपमान केल्यामुळं. अजून वऱ्हाड काय येत नाही म्हणून कृष्णाने दूत पाठवले. दूताने येऊन वृत्तांत सांगितला, असं असं झालंय. सगळ्यांनी विघ्ननाशक गणपतीची चेष्टा केली म्हणून सगळेजण बेशुद्ध पडलेले आहेत. मग भगवंतानी हे अरिष्ट दूर व्हावं म्हणून गणेश पूजन केलं. साखरेच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला, क्षमा मागितली. अंबिकेचं, महामातृकांचं पूजन केलं आणि मग सगळं संकट दूर झालं. सगळेजण विवाह मंडपामध्ये आले. विवाह मंडप सुशोभित केला होता. मंडपाला माणिक, पाचू, हिरे, मोती लावले होते. पण त्याच्यापेक्षा कोवळ्या आंब्याच्या पालीची शोभा, आंब्याची जी पालवी होती त्याची शोभा जास्त होती. कवी ज्यांना सौंदर्याचं उपमान मानतात त्या केळी दरवाजामध्ये स्वागताकरता उभ्या होत्या. श्रीफलाची तोरणं, श्रीफल म्हणजे नारळ, मांगल्याचं आवाहन करीत होते. मंगलवाद्य मंजूळपणे वाजत होते. आत्ता इतकं कर्कश असते की कानाचे पडदे फाटून जातात. लग्नामध्ये फक्त सनई असावी, मंजूळ, आणि त्याच्यावर शास्त्रीय संगीत वाजावं. स्त्री पुरुष सगळे कामामध्ये गर्क होते. सुखाला अंकुर फुटावे तसे नरनारी शोभत होते. मंडपामध्ये गडबड होती पण गोंधळ नव्हता. सुवासिनी नाना प्रकारच्या अलंकारांनी नटल्या होत्या. स्त्रियांच्या अंगकांती पुढे रत्नाचं तेज फिकं वाटत होतं. जिकडे तिकडे कस्तुरीचा सुवास दरवळत होता. पण स्त्रियांच्या प्रसन्न हास्यापुढे
तो सुवास फिका वाटत होता. विवाह समारंभ 4 दिवस चालला. आता 4 तासात संपतो. पहिल्या दिवशी विधी सुरू झाले. मूळ माधवाची जाऊन पूजा केली. ज्योतिषी, पंडित, वेदवेत्ते, तपस्वी असे ब्राह्मण आले होते. 4ही वैदाचे वैदिक होते. विधीमध्ये ते तज्ज्ञ आणि कुशल होते. ग्रहमख, पुण्यावाचन, मातृकादींचं आवाहन, देवतांचं प्रतिष्ठापन हे दोन्ही बाजूला झाले. दुसऱ्या दिवशी वधूवरांचा स्नानविधी झाला. कृष्णाला स्नान घालण्याकरता मोत्यांचे वेढे दिलेला चौक तयार केला. 4 पुरुषार्थाचा चौरंग मांडला. कृष्णाला त्याच्यावर बसवलं. कृष्णाचं रूप पाहून शुद्धमती अतिशय आश्चर्यचकित झाली. इकडे तिकडे वर खाली बाजूला त्याला कृष्ण दिसायला लागला. कोणी पोजावं, कोणाला पूजावं, सगळीकडे कृष्णच. भगवंतानी मग आपलं दर्शन आवरलं. शुद्धमतीने प्रथम कृष्णाच्या पायावर पाणी घातलं. ते पायाचं तीर्थ मागायला जगातले सगळे तीर्थ आली होती. मग कृष्णाच्या अंगाला हळद लावली. अगोदरच कृष्णाच्या अंगाची नीलकांती हळद लावल्यामुळे पाचूसारखी दिसायला लागली. रुक्मिणीला हळद लावली. रुक्मिणी गोरी पान. गौरवर्णी रुक्मिणी मुळी हळद जेव्हा लाविली तेव्हा दिसाया लागली जणू फुलावा सोन चाफा. गोऱ्या रुक्मिणीला हळद लावल्यावर सोनचाफा फुलावा अशी दिसू लागली. आणि कृष्णाचं अंग हळद लावल्यावर पाचूसारखं दिसायला लागलं. हास्य विनोदाला भर आला होता. सुवासिनी आपल्या सुवर्ण कलशातून पाणी घालून वधूवराला स्नान घालत होत्या. त्यांच्या मधुर स्वरापुढे सनईचा स्वर सुद्धा फिका वाटत होता. स्नानानंतर भीष्मकांनी कृष्णाला प्रेमाचं चंदन लावलं. शुद्ध मनाची फुलं वाहिली. शुद्ध सत्वाचं विरजांबर म्हणजे वस्त्र वाहिलं. छिद्रत्नाचे अलंकार वाहिले. श्रीकृष्णाच्या चरणाला शुद्धमतीनं चंदनाची उटी लावली. कृष्णाच्या मुखाकडे पाहू लागली. मस्तकावर दिव्य मुकुट, कानात मकराकार कुंडल, गळ्यामध्ये कौस्तुभमणी असा तो घनसावळा पाहिला आणि तिचे नेत्र तृप्त झाले. माझ्या सुंदर जावयाला दृष्ट लागेल म्हणून त्याच्या अंगावरून हात फिरवून बोटं मोडली. निंबलोण उतरून टाकला. कृष्णाला आक्षेपण केलं. तिची वृत्ती तदाकार झाली होती. ही सकाळची स्नानं झाली. संध्याकाळी आता सीमांत पूजन. त्याला सीमांत पूजन म्हणतात, श्रीमंत नव्हे. मंडपामध्ये प्रमुख वराडी आपापल्या आसनावर बसली होती. यादवांच्या बाजूनी वसुदेव, उग्रसेन, अक्रूर, बलराम, सात्यकी, गद, कृतवर्मा, उद्धव. एका बाजूला ऋषी, मुनी, वेदवेत्ते, तपस्वी, द्विज, विद्वान. जणू सरस्वती आणि लक्ष्मीचा त्या मंडपामध्ये संगम झाला होता. आकाशातून देव, गंधर्व, किन्नर, विद्याधर हे आले होते. पण या सगळ्यामध्ये ब्रह्मवीणा घेऊन बसलेली नारदाची तेजपुंज मूर्ती सगळ्या मंडपाला उजळून टाकत होती.
स्त्रियांच्या बाजूला यादवांच्या स्त्रिया अनर्घ्य अलंकार लिहून बसल्या होत्या. त्यामध्ये कृष्णाची आई देवकी, बलरामाची पत्नी रेवती, कृष्णाची बहीण सुभद्रा सगळ्यात उठून दिसत होत्या. भीष्मकांनी सीमांत पूजनामध्ये वराची पूजा केली, बहुमोलाची वस्त्र अर्पण केली, अलंकार अर्पण केले. दोन्ही बाजूच्या लोकांच्या भेटी झाल्या. हा परस्पर परिचय असतो. गंधाक्षता टिळे लावले, श्रीफळं दिली. स्त्रियांना सुद्धा मानाप्रमाणे लेणी लुगडी दिली. ब्रह्मवृंदांना सुद्धा आहेर दिले. त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. मग शुद्धमतींनी रुखवताची तयारी केली. भगवान मध्यभागी बसले होते. दोन्ही बाजूनी यादवांच्या पंक्ती होत्या. त्रिगुणाच्या अडणीवर ताटांची मांडणी केली होती. शुद्धमती वाढत होती. जे जे कृष्णाकडे पाहत होते त्यांची त्यांची भूक शमत होती. रुखवत वर्णन म्हणून नाथांच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक अध्याय पूर्ण. भावार्थाची ताटं झळकत होती. त्यामध्ये स्वानंद रस भरला होता. अनेक प्रकारच्या भाज्या, आंबट, खारट, तुरट, गोड, तिखट सगळे प्रकार होते. विविध प्रकारच्या कोशिंबिरी वाढल्या. वळवटाचं नवल काय सांगावं. विविध आकाराचे होते. सूक्ष्म सेवेच्या शेवया होत्या. न मोडलेल्या आणि अखंड होत्या. अति कौशल्याने वळलेल्या होत्या. क्षीरसागरात घोळल्या होत्या. त्यांची चव काही वेगळीच होती. विवेक तिळवाचे लाडू अतिशय आवडीनं वळले होते. ते रसाळ आणि गोड होते. पापड तर वैराग्याच्या आगीत भाजले होते. प्रत्येक पदार्थावर नाथांनी रूपक केलेलं आहे. विविध प्रकारच्या कुरवड्या तेलात तळलेल्या होत्या. सफेद फेण्याही होत्या. त्रिगुणाच्या कुटात भोकरं घालून ती खारवून लोणचं केलं होतं. ते कृष्णरंगाने रंगलं होतं. मांडे केले होते. त्याच्या घड्या घातल्या होत्या. जणू आकाशाचा पातळ थर काढून त्याच्या घड्या घालाव्यात अशा मांड्याच्या घड्या दिसत होत्या. लेह्य, पेय, चोष्य, खाद्य, भज्य, भक्ष्य, भोज्य 6 प्रकारचं अन्न तयार केलं होतं. ते 6 रसांनी युक्त होतं. सगळे वऱ्हाडी जेवायला बसले होते. सोन्याच्या पात्रात कृष्णाचे चरण धुतले आणि शुद्धमतीने विनंती केली, यदुराया रुखवताचा स्वीकार करा. पंक्ती वाढायला नवविधा भक्ती सबीज होऊन आल्या होत्या. कृष्णापुढे जणू 4 मुक्ती नाचत होत्या. त्या नवविधा भक्तीने जे वाढलं त्याची पूर्तता चौघींनी केली. पंक्तीमध्ये सगळे तृप्त झाले. ब्राह्मण पोटावरून हात फिरवू लागले. त्यांची शेंडी तडतडू लागली. भोजन झालं, उष्टावण झालं. पानाखाली कृष्णाने सोन्याची अंगठी ठेवली. आपण 1 रुपया ठेवतो. शुद्धमतीला आनंद झाला. रुक्मिणीच्या हातामध्ये ही कृष्णमुद्रा आली. कृष्णाच्या पंक्तीला जे जेवले ते मुक्त झाले. कृष्णाने आपल्या गळ्यातील फुलांचा हार शुद्धमतीला दिला. तिने प्रसाद म्हणून गळ्यामध्ये घातला. कृष्णाच्या पंक्तीला जे जेवले त्यांना समाधी सुखापेक्षा जास्त आनंद प्राप्त झाला. आता 3ऱ्या दिवशी विवाह. सकाळ झाली. विवाहाच्या वेळेला सुदैवाने विवाह मुहूर्त जवळ आला आहे, मंडपाकडे चला म्हणून सांगितलं. त्या मंडपामध्ये यादवांचं सारं वैभव अवतरलं होतं. अश्वदल, गजदल थैथै नाचत होतं. हत्तीच्या पाठीवर भरतकाम केलेल्या झुली होत्या.
गजदंतावर सोन्याचं आवरण होतं. गळ्यातील घंटा वाजत होत्या. सोंडा इव्याने रंगवल्या होत्या. अंबारीमध्ये यादववीर बसले होते. सेवकाच्या दासीच्या अंगावर इतके अलंकार होते की दासी कोणती आणि करोली कोणती हे कळत नव्हतं. अष्टसात्विक भाव कृष्णाबरोबर चालले होते. वराच्या मस्तकावर निजबोधाचं छत्र धरलं होतं. चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र चौऱ्या ढाळल्या जात होत्या. अष्टमहासिद्धी कलावंतिणी होऊन पुढे नाचत होत्या. ब्राह्मण सामगायन करत होते. कृष्णाबरोबर शांती, क्षमा, दया, उन्मनी या सुवासिनी चालत होत्या. कृष्णाची आई देवकी मेण्यातून चालली होती. देवकी म्हणजे जणू सात्विकता आणि वत्सलता याची मूर्ती होती. बलरामाची भार्या रेवती उठून दिसत होती. बलराम, उद्धव, सात्यकी हे वराडात चालले होते. अनेक राजे होते. वराडापुढे शोभेचे दारुकाम चालले होते. कामाचा नळा जळत होता. अहंकाराचे बाण उडत होते. निजतेजाची चंद्रज्योती उडत होती. प्रत्येकावर नाथांचं रूपक आहे. अशा थाटाने सगळे विवाह मंडपामध्ये आले. मधुपर्क दिला. कृष्णाच्या चरणावर दूध ओतलं. मग पाणी घातलं. सुवर्णाच्या ताटात ठेवलेल्या रत्नदीपाने कृष्णाला औक्षण केलं आणि त्याच्या हातावर मधुपर्क दिला. दही, मध आणि तूप आणि साखर याच्या मिश्रणाला मधुपर्क म्हणतात. ब्राह्मणाच्या शुद्ध आणि स्पष्ट उच्चारापुढे शास्त्रीय संगीत फिकं वाटत होतं. नंतर कृष्ण विष्टर घेऊन आसनावर बसला. त्याला अर्घ्य दिलं. पाय धुतले. त्या पायाचं तीर्थ घेण्याकरता जगातली सगळी तीर्थ आली. आम्हाला एक तरी थेंब द्या. ते थेंब घेऊन तिथे मूळ माधव क्षेत्रामध्ये कदंब तीर्थ नावाचं तीर्थ निर्माण झालं. भीष्मकांनी आपल्या हाताने कृष्णाचे चरण धुतले. पाद्यपूजेचा मंत्र आहे अस्मिन् राष्ट्रे. त्याचा अर्थ असा आहे, या राष्ट्रामध्ये सर्व प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त व्हावं म्हणून हे उदक देवतानो आम्ही तुमचा आश्रय करतो. या राष्ट्रात इंद्रिय बळकट असावीत म्हणून हा उजवा पाय आम्ही स्वच्छ करतो. राष्ट्राच्या संरक्षणासाठी आणि निर्भयपणा प्राप्त व्हावा म्हणून उदक देवता आम्ही हा पाय शुद्ध करतो. आमच्या शत्रूला तुम्ही जाळून टाका. हे नुसता पाय धुण्याच्या मंत्राचा अर्थ आहे. आपल्या या पुस्तकामध्ये सगळ्या मंत्राचे मराठी अर्थ दिलेले आहेत. पाय धुतल्यावर कोऱ्या वस्त्रांनी पाय स्वच्छ पुसून केले. अक्षता वाहिल्या. आचमन केलं. मग मधुपर्क दिला. मधुपर्काचा श्लोक आहे, मित्रस्या त्वा चक्षुषा प्रतीक्षे. म्हणजे सूर्याच्या निर्माण शक्तीने, अश्विनी देवाच्या बाहुशक्तीने, पुषण देवाच्या हाताने मी तुला मधुपर्क देतो. या मधुपर्क अर्पणाने वायू मधुर होत, नद्या औषधी आम्हाला मधुर फळं देवोत, रात्र प्रातःकाळ पृथ्वी दिलोक आम्हाला सुख देवोत, सोम सूर्य अग्नी आम्हाला उत्तम कर्म देवोत. हा मधुपर्काच्या मंत्राचा अर्थ आहे. यामध्ये वातावरण शुद्धी आहे सगळी. मग कृष्णाने अनामिका आणि अंगठा, हे अनामिका म्हणजे करंगळीजवळचं बोट, यांनी तो ढवळला. चारी दिशेला अंश टाकले. हातावर घेऊन मधुपर्क प्राशन केला. नंतर जलप्राशन केलं. मग भीष्मकांनी वराला गोदान दिलं. वराची पूजा केली. वधूपित्याने वराची पूजा करायची असते. इकडे रुक्मिणी गौरीहराच्या पूजनामध्ये गर्क होती. तिने
गौरीहराची पूजा केली, इंद्राणीची पूजा केली, प्रार्थना केली की हे देवेंद्राची प्रिय पत्नी मला उत्तम भाग्य, आरोग्य आणि पुत्र दे. गौरीला म्हणजे पार्वतीला प्रार्थना केली, ज्याप्रमाणे तू शंकराला प्राप्त केलेस तसे कृष्णनाथ मला प्राप्त होत. रुक्मिणी कृष्णमिलनासाठी आतुर झाली होती. कवितेने रसिकाची वाट पाहावी, सत्कलेनं मार्मिकाची इच्छा करावी, तशी रुक्मिणी कृष्ण भेटीसाठी उत्सुक होती. कमलिनी सूर्याची वाट पाहते, मुमुक्षू सद्गुरूची वाट पाहतो, कृपण धनाची वाट पाहतो, तशी रुक्मिणी कृष्णाची वाट पाहत होती. सुमुहूर्त जवळ येत होता. सुवासिनी मंगलगीत गात होत्या. समोरासमोर चंदनाचे पाट मांडले होते. त्यावर तांदळाच्या राशी केल्या होत्या. मध्यभागी अंतपट होता. त्यावर कुंकवाचे स्वस्तिक कोरलं होतं. पूर्वेला येऊन भगवान उभे राहिले. दुसऱ्या तांदूळ राशीवर रुक्मिणीला उभा केलं. रुक्मिणीच्या अंगावर उत्तम वस्त्र, आनंदरत्नाचे अलंकार होते. हातामध्ये माळा होती, वरमाला. त्यात फुलं कोणती होती? श्रद्धा, भक्ती, अनन्यता, प्रेम, विश्वास, उत्कटता, धीरता, प्रसन्नता ही फुलं त्या वरमालेमध्ये होती. मुखावर संकोच आणि लज्जा होती. कपाळावर मोत्याप्रमाणे स्वेदबिंदू होते. अंगावर रोमांच फुलले होते. गालावर मुंडावळ्या रुळत होत्या. पावलावर कुंकुमानी स्वस्तिक रेखलं होतं. दोघांमध्ये ब्राह्मणांनी अंतःपट धरला होता. द्विजांनी वधूवराला आदेश दिला, कुलदेवतेचे स्मरण करा. ब्राह्मण म्हणाले, खरं तर साऱ्या विश्वाच्या 2 कुलदेवता कृष्ण आणि रुक्मिणी तिथे उभ्या होत्या. मग कोणी कोणाचं स्मरण करावं? पण रीतीप्रमाणे ब्राह्मणांनी सांगितलं. आता ब्राह्मणांनी सत्येनोत्यभिमता या सूक्ताचं पठण केलं. करा. सावधान शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं अरुणकुसुममाला व्याललम्बोदरन्तम् सावधान नैव ताराबलं जन्मलं नैव विद्याबलं नैव बलं नैव लक्ष्मीपते तेङ्ग्रियुगं स्मरामि. याप्रमाणे माघ शुद्ध पंचमीला रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह संपन्न झाला.